शहरामध्ये मी तुमचा डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आजचा जो फ्लॅट आहे हा 2 BHK चा फ्लॅट आहे, वसंत विहारला फ्लॅट आहे। आशा रेज नावाची बिल्डिंग आणि इथेच 636 कार्पेट असणारा 2 BHK चा फ्लॅट आहे। बाहेर जाताना हा प्रॉपर पश्चिमेला आहे, आतमध्ये येताना पूर्वेला फ्लॅट आहे। सकाळचं ऊन तुमच्या ह्या फ्लॅटमध्ये प्रॉपरली येणार आहे। हायर फ्लोअरला फ्लॅट नाही, लोअर फ्लोअरला फ्लॅट आहे। तसं जर बिल्डिंग बघितली तर ग्राउंड प्लस तशी बघितली तर खूप उंच बिल्डिंग आहे आणि पार्किंग जी आहे तशी 3 ते 4 माळ्यापर्यंत पार्किंग आहे। त्याच्यानंतर घर चालू होतं आणि हे जे घर आहे हे 2 BHK आहे, 636 कार्पेट आहे। याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंग मिळेल आणि असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे। अशा हे तशी बघितली तर नवीच बिल्डिंग आहे आणि हे जे मालक आहेत आता हे मालकांनी हे 2 BHK फ्लॅट सेल करण्याचं ठरवलेलं आहे। फ्लॅट जर तुम्ही बघितला तर हा फ्लॅट बाहेर जाताना पश्चिमेला आहे, आतमध्ये येताना पूर्वेला आहे। आणि जर आपण ही सिंगल बिल्डिंग आहे, इथे खूप जास्त अंगपंक्ती नाही पण स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम त्या सगळ्या ॲम्युनिटीज आहेत। आणि इकडे जर आपण आलो लॉबीमध्ये तर 4 लिफ्टचं प्रावधान ऑलरेडी आहे। 1 2 3 4 अशा टोटल 4 लिफ्ट आहेत। आणि ह्या साईडला जर तुम्ही आलात तर इकडे एक फ्लॅट आणि इकडे एक फ्लॅट, असं 2 फ्लॅट आहेत। फ्लॅट तसं जर बघितलं तुम्ही बघू शकता, इथून हा फ्लॅट तुमचा चालू झाला म्हणजे तुमचा जो फ्लॅटचा तसं जर बघितलं तर घराच्या बाहेर एवढा मोठा सगळा तुम्हाला स्पेस तुमच्या घरामध्ये मिळतो। आणि हे जे मालक आहेत यांनी ऑलरेडी घराला आता हे सेफ्टी डोर चांगल्या पद्धतीचं आणि असं उंच आणि फ्लोर याची जर तुम्ही बघितली तर तुम्हाला ह्याची सिलिंग हाईट्स ॲज कम्पेअर टू बाकीच्या घरापेक्षा तुम्हाला मोठी जाणवते, उंच जाणवते। आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जर बघितलं ह्या घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला असा प्रशस्त मोठा हॉल जाणवतो। आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला याचं डायनिंगचा मोठा स्पेस मात्र नक्की मिळतो। तुम्ही ज्यावेळेला ह्या घरामध्ये आतमध्ये येणार आहात त्यावेळेला तुम्हाला हा असा हॉल आहे, ह्या साईडला जर बघितलं तर TV युनिट आणि इकडे जर तुम्ही बघितलं तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी मात्र अशी मोठी प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीची मिळते। आणि समोर जर बघितलं तुम्हाला गार्डन मात्र तुमच्या घरामधनं प्रॉपरली तुमची दिसते। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आणि ज्यावेळेला तुम्ही ज्या मंडळींना वसंत विहारलाच घर हवं आहे आणि मला असं वाटतं त्यांच्यासाठीच हे फ्लॅट चांगला असू शकतो। वसंत विहार इकडे तुम्ही जर बघितलं तर वसंत विहार हे जुनं आहे तर तिथे हे नवी बिल्डिंग आहे, आशार बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी बनवली। आणि त्याच्यानंतर तिथे तुम्हाला हे जे किचन मिळतं, हे किचन पण तुम्ही जर बघितलं तिथे तुमचं फ्रीज असू शकतं। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला प्रॉपर वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी एक पॉईंट बनवलेला आहे, जिथे तुमचं वॉशिंग मशीन वगैरे सगळं सुंदर ह्या साईडला नक्की राहू शकतं। कपडे वाळवायची पण सुविधा इकडे होईल। सकाळचं ऊन मात्र तुमचं इकडं पण प्रॉपरली नक्की येणार आहे। अशा पद्धतीचं हे तुमचं किचन आहे। आणि जर किचनच्या अपोजिट डायरेक्शनला आपण वरती जर आलो तर इथे खरं तर बाथरूमची सुविधा आहे, पण बाथरूमच्या वरती पण खूप मोठा पोटमाळा आहे जिथे तुम्ही स्टोरेज वगैरे मोठं करू शकता। आणि नंतर तुमचं इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं चांगलं मोठं आणि प्रशस्त तुम्हाला इकडे पण मिळतं। आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जरी आलात तर इथे पण तुम्हाला असं ह्या साईडला आलात तर इथे एवढी मोठी तुम्हाला अशी ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे किंवा तुम्ही स्टोरेज म्हणून सुद्धा चांगलं वापरता येईल एवढी मोठी जागा तुम्हाला इकडे पण नक्की मिळते। अशी एवढी मोठी जागा, इकडे पण कपडे वाळवायचं कार्यक्रम तुम्ही नक्की करू शकता। आणि नंतर हे दरवाजा बंद जरी केला तरी असं हे तुमचं ह्या साईडचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे। त्याच्यानंतर जेव्हा आपण हे बंद करून पुढे येणार आहोत, पुढे आल्यानंतर तुम्हाला इकडे एक बेडरूमची सुविधा आहे, जिथे तुम्ही बघू शकता आता सध्या 2 मुलांसाठी 2 वेगळे ह्या साईडला एक बेड, ह्या साईडला एक छोटं व्यवस्थित बनवलेलं आहे। आधी एक कपाट म्हणा किंवा साईड टेबल म्हणा याचं ऑलरेडी प्रावधान केलेलं आहे। आणि इथे जर तुम्ही आला तर इथं ऑलरेडी खिडकींचं प्रावधान आहे। ह्या खिडकीमधनं जरी बघितलं तर इथं एक तुम्हाला स्टँडिंग बाल्कनीचं एक ऑलरेडी केलेलं आहे। आणि इथं पण तुम्हाला सकाळचं ऊन ह्या बेडरूममध्ये प्रॉपरली मिळेल। बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल। जर बेडरूम जरी बघितलं तर तुम्हाला बेडरूम पण दिसेल की किती मोठं आणि किती प्रशस्त हे बेडरूम आहे। याच्यात पण सिलिंग हाईट जरी बघितली तर ही मोठी आणि चांगली आहे। अशा पद्धतीचं हे बेडरूम होतं। ह्या बेडरूममधनं ज्यावेळेला आपण शेवटच्या बेडरूमकडे जाणार आहोत त्यावेळेला आपण एंट्री करतो त्यावेळेला हे तुमचं सगळ्यात पहिलं बेडरूम चालू होतं। बेडरूम चालू झाल्यानंतर सगळ्यात पहिलं इथे तुम्हाला कपाट ठेवण्याची जागा दिलेली आहे, जिथं मोठं। आता हे कपाट नॉर्मल आहेत, पण तुम्हाला जर करून घ्यायचं म्हणून तुम्ही इंटेरियर डेकोरेशन त्या लोकांना जर सांगितलं तर हे लोक तुम्हाला इथे व्यवस्थित चांगलं असं कपाट बनवून देतील। आणि कपाट बनवून दिल्यानंतर मग तुमचं परत ही अशी मोठी जागा बेडरूमला शिल्लक राहते। जर तुम्ही बघितलं तुम्हाला जाणवेल की हे बेडरूम असं एवढं मोठं बेडरूम तुम्हाला लगेच इमिडिएटली मिळते। बेडरूम तुम्हाला असं ज्यावेळेला तुम्ही बघणार त्यावेळेला असं बेडरूमची साईज
तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला एवढं मोठं बेडरूम इकडनं ह्या साईडला मिळतं. अधिक जर तुम्ही बघितलं तर इकडे तुम्हाला हे इकडे स्टँडिंग बाल्कनीचं पण प्रावधान ऑलरेडी आहे. इकडनं पण सूर्य तुमच्या घरामध्ये येईल. अधिक तुमचं जर तुम्ही इकडे ह्या क्रॉसला जर बघितलं तर इथं तुम्हाला तुमच्या घरामधनं स्विमिंग पूल वगैरे पण प्रॉपरली दिसतो. तुम्ही जर तुमच्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये उभे राहिलात तर तुम्हाला स्विमिंग पूल मात्र समोर दिसेल नक्की. कारण पण तुम्हाला फक्त स्विमिंग पूलला थोडंसं स्टँडिंग बाल्कनीमध्ये उभं राहिल्यानंतर मात्र दिसणार आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही हे बेडरूमच्या जस्ट ह्या साईडला पण जर आलो तर इथे आल्यानंतर तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं मोठं आणि प्रशस्त परत एक मिळेल. जे मोठं इथे हे पण खूप मोठं आणि प्रशस्त आणि चांगलं आहे. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. वसंत विहारला इकडे एक शाळा आहे, हिरनंदिनी मॅडोज जवळ आहे, भाजीपाला दुकानं, हॉस्पिटल्स, त्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला सगळ्या जवळच आहेत. इथे हे लोकेशनचे मात्र पैसे आहेत इकडे. त्याच्यामुळे जर समजा इकडे जर कोणाला ह्या वसंत विहार लोकेशनलाच नवं घर पाहिजे असेल तर हा नवा ऑप्शन, नवं घर, नवं कन्स्ट्रक्शन झालेली बिल्डिंग आहे. हे जे मालक आहेत हे मालक सध्या थोडं घाईमध्ये आहेत. तर त्यांनी आपल्याला सांगताना 1,55,00,000 रुपयाची केलेली कोटिंग अमाऊंट आहे. 1,55,000 निगोशिएबल अजून थोडंफार होणार आहे. जर कोणाचं अशा रेंजमधलं बजेट आहे आणि त्यांना घर घ्यायचं वसंत विहारलाच तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहे. जर असेच ऑप्शन बघायचे असतील तर आम्हाला फोन करा. मी हा ऑप्शन तुम्हाला नक्की दाखवू शकतो. इथे OC, CC त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत, सोसायटी झालेली आहे आणि त्याच्यामुळे लोनचा वगैरे काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि आमचे चॅनल बघत राहा, मला सबस्क्रायबर्स करत राहा, मला कमेंट्स द्या, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून आम्ही पण रोज काम करून तुमच्या पुढे रोज नवीन नवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करत राहू. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.